नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या चॅनलवर तुमचं VHNCची बैठक जून महिन्याची आहे, जून 2026. तर आपण त्यामध्ये विषय कोणता घेतलेला आहे, थोडक्यात अशी माहिती सांगितलेली आहे. तर चला आपण बघूया. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा करा. तर आपण विषय घेतलेला आहे स्वच्छ पिण्याचे पाणी. स्वच्छ पिण्याचे पाणी म्हणजे कसं? ज्या पाण्यामध्ये जंतू, घाण, रसायने किंवा इतर हानिकारक पदार्थ नसतात आणि जे पाणी पिण्यास सुरक्षित असते त्याला स्वच्छ पिण्याचे पाणी म्हणतात. स्वच्छ पाण्याचे महत्त्व. आता त्याचे महत्त्व बघूया आपण. शरीर निरोगी राहते. दुसरं, जुलाब, टायफॉईड, कॉलरा, कावीळ यासारखे आजार टाळता येतात. आणि तिसरं, लहान मुले, गर्भवती माता आणि वृद्धांचे आरोग्य चांगले राहते. लहान मुले, कुटुंबाचा वैद्यकीय खर्च कमी होतो. जर आपण स्वच्छ पाणी पिलं तर ह्यासारखे आजारसुद्धा टाळता येतात आणि आपल्याला आजार पण म्हटल्यास तर जास्त पैसे खर्च करण्याची वेळसुद्धा येत नाही. आपण असे बैठकीमध्ये त्या लोकांना समजावून सांगू शकतो. ते शुद्ध पाणी करायचं कसं, त्या पद्धती आहेत त्या आपण त्यांना सांगायचं. पाण्यामध्ये तुरटी किंवा तुमच्याकडे जे पिण्याचं पाण्यामध्ये टिशेल असं ते बॉटलमध्ये ते 1-2 थेंब वापरायचं आहे. कारण आता पावसाळा जवळ येत आहे, त्यामध्ये आपण लोकांना ही माहिती लवकरात लवकर पोचवली अतिउत्तम आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार. जे दूषित पाणी म्हणजेच ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये माती वगैरे मिक्स असते, त्याच्यामध्ये खूप घाण असते, त्यामध्ये जर आपला पाण्याचा पिण्याचा संपर्क जरी आला तर आपल्याला आजार, जुलाब, कॉलरा, टायफॉईड, कावीळ, पोटाचे संसर्ग म्हणजेच खूप विविध प्रकारचे आजार आहे. आतड्यांना सूज येणे किंवा पोटामध्ये सतत दुखणे किंवा पोटामध्ये जंत तयार होणे, खूप प्रकारचे आजार होऊ शकतात. आपण त्या मीटिंगमध्ये आपण हेही सांगू शकतो की लहान मुलांना संडासमध्ये जंत तयार होतात. त्यामध्ये पाण्याचा संपर्क, घाण पाण्यामध्ये जास्त पाणी पिल्याने किंवा त्यामध्ये जास्त त्यांचा संपर्क आल्याने ते होऊ शकतो. आपण त्या मातांना सांगू शकतो किंवा आपल्या VHNCच्या बैठकीमध्ये सांगू शकतो. तुम्ही माझ्यापेक्षाही चांगलं याबद्दल माहिती सांगू शकता, लोकांना समजावून सांगू शकता. आणि पुढे स्वच्छ पाण्यासाठी काळजी घ्यावयाची काळजी. पहिलं, पाणी उकळून किंवा गाळून पिणे. त्यांना पाणी आपण सतत पावसाळ्यामध्ये उकळवून थंड करायचं आणि पिण्यासाठी वापरायचं असं सांगावं. पिण्याचे पाणी झाकून ठेवणे. बरोबर, आपण पिण्याचं पाणी झाकून ठेवायचं आहे. पावसाळ्यामध्ये खूप विविध प्रकारच्या जे कीटक असतात, समजा गांडूळ असतो, तो सुद्धा आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जातो, तर आपण ते सतत झाकून ठेवलं पाहिजे. तिसरं आहे, पाणी काढण्यासाठी स्वच्छ डाव वापरणे. बरोबर, आपण एखादं माठ असेल, माठाला नळ नसेल तर त्यामध्ये पाणी घेण्यासाठी एखादा डाव ज्याला दांडी असते आणि त्यामध्ये पाणी आपण दुसऱ्या भांड्यात घेऊ शकतो. परत चौथं, पाण्याच्या टाक्या व भांडी नियमित स्वच्छ धुणे. बरोबर, पाण्याच्या टाक्या असतात त्या आपण पावसाळ्यामध्ये तसंच ठेवत असतो, त्यातलं पाणी ओतून देत नाही. त्यामध्ये मग काय तयार होतं, मच्छर अंडी तयार करतात. आपण त्यांना सांगू शकतो की त्या आजार होऊ शकतात खूप. म्हणजे आपल्या घरामध्ये झालं तर आपल्या घरातील फॅमिलीला सगळ्यांना तो आजार होऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्या आपण आठवड्यातनं स्वच्छ धुवून आपण पावसाळ्यात बाहेर मांडू शकतो. आणि 5वं आहे विहीर, हँडपंप आणि पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता राखणे. बरोबर, विहीर आहे, विहिरीच्या तिकडची स्वच्छता म्हणजे पाणी तिथे साचून नाही राहायला पाहिजे, जे वाहतं राहायला पाहिजे. त्यासाठी आपण तिथे गावातल्या लोकांना माहिती दिली तरी आपली त्या लोकांनी तिथे पाण्याचं जाण्यासाठी रस्ता करून देतील. मग ते पाणी साचणार नाही आणि त्यामध्ये मच्छर अंडी घालणार नाही आणि आपल्याला आजार पण होणार नाही. परत 6 आहेत, शौचालय व कचरा पाण्याच्या स्रोतापासून दूर ठेवणे. बरोबर, आपलं जे शौचालय आणि कचरा, आता काही खेड्यावरची लोक असतात जे शौचालयाचं म्हणजे एखाद्या पाण्याच्या ठिकाणी, नदी तलावाच्या ठिकाणी जाऊन बसतात, अजूनही त्यांच्याकडे शौचालय नाही आहेत.
किंवा कचरा टाकतात त्या ठिकाणीच आपण येणं जाणं असतं आपलं, किंवा आपल्या पायाला घाण मागते. हे खूप आपल्या घरापर्यंत कोणत्याही प्रकारे आजार येऊ शकतो. त्याला पावसाळ्यामध्ये आपण जास्त लक्ष देत नाही, पण आपल्याबरोबर खूप विविध आहे. जर आपण विहीर जर आपल्या पाण्याच्या बाजूला जर असेल, तिथं शौचालयाचं पाणीसुद्धा जाऊ शकतो. किंवा ज्या खेड्यागावामध्ये बैला असतात, गायी असतात, त्यांचं शेणाचं जे शेण टाकतात ते पाणी पण त्यामध्ये निर्माण होऊ शकतं. विहिरीमध्ये आतल्या बाजूने त्यामध्ये जाऊ शकतं. त्यामध्ये आपल्याला खूप आजार होऊ शकतात. आपण खूप काही सांगू शकतो याबद्दलसुद्धा. विहिरीची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि शौचालय आपल्या जरा घराच्या बाजूला असावं. विहिरी साईडच्या तिकडच्या बाजूला जाऊ द्यायचं नाही लोकांना, त्यांना म्हणायचं. आणि कचरा पण आपल्या विहीर पाणी पिण्याचं पाण्याच्या तिकडे नाही म्हटल्याचं टाकायचा. तो कचरा एका साईडला एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा जवळपास पाण्याचं ठिकाण असेल त्यापासून कित्येक तरी लांब टाकावं, एवढं तुम्ही सांगावं. स्वच्छ पाणी निरोगी जीवन, पाणी जपा आरोग्य जपा. आपण त्यांना सांगायचं आहे की पाण्यापासून खूप आजार होऊ शकतात. थंडी, ताप, सर्दी, खोकला, डिसेंट्री ह्यासुद्धा आपल्याला नॉर्मली गोष्ट वाटतात, पण पुढे जाऊन त्या आपल्याला मोठ्या वाढतात. आपण दुर्लक्ष करायच्या नाही आहेत. त्यामुळे आपण पावसाळा येण्याआधीच आपल्याला सगळ्या गोष्टींची सोय करून ठेवली पाहिजे. कचरा कुठे टाकायचा, पाण्याला येण्या जाण्यासाठी जागा, कारण पावसाळा आल्यानंतर खूप विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. तर आपलं आहे ते स्वच्छ पिण्याचं पाणी या विषयावर होतं. तुम्ही अजून प्रत्येक घरामध्ये टी-शेलच्या बॉटल्स वापरण्याचा सल्ला देऊ शकता. त्यांना पाणी 1-2 थेंब आपल्या हांड्यामध्ये टाकावं, किंवा उकळून थंड पाणी केलेलं ते पिण्यास वापरावं. पावसाळा आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. तर तुम्हाला आवडली असेल ही माहिती, VHNCची बैठक, मी थोडक्यात अशी माहिती लिहिलेली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी होती, आणि तुम्हाला काय वाटतं की यामध्ये तुम्ही अजून माझ्यापेक्षा चांगलं माहिती लोकांना पोहोचवू शकता, सांगू शकता. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.